केलेल्या सर्व कारखान्यांनी आपण मागणी केली होती त्यापेक्षा कमीच आहे, काय पुढे भूमिका असेल? साखर कारखान्यांनी जी पहिली उचल जाहीर केलेली आहे ती पूर्ण FRP सुद्धा म्हणता येत नाही, कारण FRP ही 12.5 रिकव्हरीच्या हिशोबानं जर हिशेब केली तर जवळपास 3500च्या वर निघते। आम्ही पहिली उचल 3700 रुपये मागणी केलेली आहे, पण प्रत्यक्षामध्ये साखर कारखान्याने कुणी 3150, कुणी 3200, कुणी 3300 अशा प्रकारची जाहीर केलेली आहे। या साखर कारखान्यांची FRP ही 3500च्या पुढं साधारणपणे बसते, परंतु धड पूर्ण FRP द्यायची नाही आणि FRP पेक्षा जास्त द्यायला परवडत असताना देत नाही, अशा प्रकारची भूमिका ही साखर कारखान्यांची आहे। काही साखर कारखान्यांची रिकव्हरी एकदम कमी आहे, एकतर त्याने रिकव्हरी चोरलेली आहे आणि त्यामुळे रेकॉर्डला त्यांची रिकव्हरी कमी दिसते, पण शेतकरी ऊस पुरवठा करणार नाहीत असे 2-3 कारखाने आहेत की त्यांनी FRP पेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत। जर ऊसामध्ये असणाऱ्या साखरेचा टक्केवारी हाच जर दराचा निकष असेल, मग ज्यांची रिकव्हरी कमी आहे त्यांना FRP पेक्षा जास्त पैसे द्यायला कसं परवडलं, या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे। त्यांनी काटा मारला की आणखीन काही चोऱ्या केल्या, आणि ज्यांची रिकव्हरी जास्त आहे त्यांनी FRP पेक्षा कमी रक्कम का दिली, याही प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। आणि म्हणूनच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या साखर कारखान्यांची आणि त्यांच्या चेअरमनांची एक बैठक घ्यावी आणि आमच्या समोर हा सगळा या विषयावर चर्चा व्हावी अशी मागणी केलेली असताना सुद्धा बैठकीला हे कारखाने टाळाटाळ करतायत। हे पण शेट्टी साहेब, किती दिवस असं चालणार आहे? कारण प्रत्येक वर्षी हाच प्रश्न येतो। काल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, बघू जिल्हाधिकारी काय करतात। ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे, साखर आयुक्तांची आहे। ते जर आपली जबाबदारी पार पाडणार नसतील तर मग शेवटी आम्हालाच काहीतरी करावं लागेल। बघू, कायदा हातात घ्यायचं काय अन्य मार्गाने आंदोलन करायचं ते योग्य वेळी आम्ही ठरवू। 30 तारखेचा अल्टिमेटम देखील दिलेला आहे। हो, दिलेला आहे। बघू जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात। खतांच्या किमतीत बॅलन्स ठेवण्यासाठी केंद्र सरकार निर्णय घेते, मात्र DPA 1300 पासून आणि खुल्या बाजार 3500 किलो तफावत। खताच्या किमती वाढलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पॅकेजच्या नावाखाली केंद्र सरकार शेतकऱ्याला कमी दरामध्ये खत पुरवठ्याची जी भाषा करते ही सुद्धा एक प्रकारची फसवणूक आहे, कारण खताच्या गुणीची किंमत कमी केल्यासारखं दाखवायचं, पण आधी 50 किलोच्या गोण्या होत्या त्या 40 किलोच्या केल्या, त्याच्यामध्ये आता कमी करायचा प्रयत्न होतोय। शिवाय खताच्या किमती या प्रामुख्यानं त्याच्यावर नत्र स्फुरद आणि पालाश किती टक्के आहे याच्यावर अवलंबून असते। ती जी मात्रा आहे ती त्याची टक्केवारी कमी करायची आणि मग कमी केल्याचं भासवायचं, अशीच फसवणूक शेतकऱ्यांची आतापर्यंत होत आलेली आहे। राज्यात अनेक जे MSP आहे त्या MSPच्या खाली देखील दर गेल्याचं पाहायला मिळते। तूर असेल, भुईमुग असेल किंवा इतर जे पदार्थ आहेत त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दरात पडझड झाल्याचं दिसते। यासाठीच जसा किमान वेतन कायदा आहे असंघटित मजुरांच्यासाठी, त्याच धर्तीवर किमान हमीभाव कायदा संसदेनं मंजूर करावा, यासाठी देशभरामध्ये शेतकरी सगळ्या संघटना मागणी करतायत, आंदोलनं होत आहेत। शेतकरी नेते दल्लेवाल हे त्याच मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत, त्यांची प्रकृती गंभीर आहे। आम्ही सरकारनं खरेदी करावा असं म्हणतच नाही, सरकारनंच जाहीर केलेला जो हमीभाव आहे त्या हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये कोणालाही शेतीमाल खरेदी करण्याचा अधिकार असू नये असा कायदा करा, एवढंच आमचं म्हणणं आहे। संतोष देशमुख प्रकरणात गृह खातं कुठंतरी पोटचेपी भूमिका घेते का? कारण SIT नेमली तरी 17 ते 18 दिवसानं आरोपी थेट CIDच्या मुख्यालयात 100% याच्यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप होतोय आणि इथं हे गृह खात्याचं अपयश आहे। ज्या अर्थी सरकारी वकीलपत्र घ्यायला तयार नाहीत, त्या अर्थी दाल में कुछ काला आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची संभाजीराजांनी मागणी केली आहे, तुम्ही तिसऱ्या आघाडीत होता,
तुमची देखील तीच मागणी असणार आहे का? असं असलं तरी सरकारकडे टाळाटाळ करतं. संभाजीराजांनी मागणी काही चुकीची केली असं मला काय वाटत नाही. साहेब, यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षभरामध्ये 342 जणांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं पुढे आलेलं आहे. तो राज्यातला एकमेव असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. कसं पाहता याकडे? गेली अनेक वर्षे आम्ही घसा फोडून सांगतोय की शेतकरी कर्जबाजारी होण्याचं एकमेव कारण म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये त्याला शेतीमाल विकावा लागणं, आणि त्यासाठीच हमीभावाचा कायदा करा म्हणतोय. आणि तो हमीभावाचा कायदा झाल्यानंतर मग स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार एकदा जर का दर निश्चिती झाली तर शेतकऱ्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही.